नमस्ते सर्वांना। हा माझा पहिला ब्लॉग आहे। मी आज बनवणार आहे गावरान पद्धतीचे थालीपीठ। त्यामध्ये 7 ते 8 मिरच्या, लसण पाकळ्या, ओवा, जिरे हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचे। सर्वात प्रथम हे कांद्याची पात आणि कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे। थालीपीठ मध्ये कांद्याची पात वापरत नाहीत, पण हे कांद्याची पात वापरल्यानंतर खूप छान होतात। एक वाटी बेसन टाकून घेते मी। 1 वाटी बाजरीचं पीठ, मी बाजरीच्या पिठाचे थालीपीठ बनवत आहे। तुम्ही ज्वारीचं पीठ पण ऍड करू शकता। 2 वाट्या गव्हाचं पीठ। त्याच्यानंतर आपण आणखीन काही साहित्य वापरूया। धना पावडर 2 चमचे, हळद अर्धा चमचा, तीळ 2 ते 3 चमचे, हिंग पावडर, गरम मसाला थोडा, चवीनुसार नमक, बारीक केलेला ठेचा, तेल किंवा तूप 2 चमचे। मी तेल वापरत आहे। जे तेल टाकलेलं आहे ते थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी टाकलेलं आहे। हे सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी घालून ते मळून घ्यायचं। पिठाचा गोळा मळून झालेला आहे। आता 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। धपाटी करण्यासाठी एक सुती कपडा ओला करून धुवून स्वच्छ घ्यायचा। त्यानंतर पिठाचा गोळा करून घ्यायचा। नंतर तो कपड्यावर ठेवून शिना हाताने थापून घ्यायचं। आणि अशी होल पाडायचे, कारण तो व्यवस्थित भाजला जातो। नंतर तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तुम्ही तूप वापरलं तरी चालेल। नंतर असं टाकून घ्यायचा, थोडंसं पाणी टाकून पसरून घ्यायचं। अलगदपणे असा कपडा काढून घ्यायचा। नंतर थोडंसं तेल टाकून कढईला झाकून ठेवायचं। थापण्याच्या अगोदर असं थोडंसं पाणी टाकून फडकं ओलं करून घ्यायचं, कारण तो चिटकतो। नंतर थापून घ्यायचं आणि पसरवता पण येतो। मध्ये मध्ये थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं। आणि होल पाडून घ्यायचे। भाजला का बघते आता। दोन्ही साइडला भाजून घ्यायचा।
असा खरपूस भाजून घ्यायचा. असा दोन्ही साईडला भाजून घ्यायचा. अशा प्रकारे धपाटे तयार झाले आहेत. या खायला. मस्त. Please do like प्लीज डू शेअर and subscribe our our channel. channel.